पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना भक्ताचा मळा परिसरात त्यांना रस्त्याच्या बाजूला उदमांजर दिसलं। हे उदमांजर रस्त्यावर येऊन त्याचा अपघात होण्याची शक्यता होती। त्यामुळे अनिल शिंदे यांनी याबाबत गावचे सरपंच दीपक पोखरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली। सरपंच पोखरकर यांनीही याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधत त्यांना याबाबत माहिती दिली। राजहंस मॅडम यांनी तात्काळ वनविभागाचे अधिकारी औटी यांना पिंपळगाव येथे पाठवले। औटी यांनी पिंपळगाव येथे येऊन मांजर ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल असं सांगण्यात आले। आज पिंपळगाव या ठिकाणी पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल शिंदे हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना एका लहान प्राण्याचा वेगळ्या पद्धतीने ओरडण्याचा आवाज आला। त्यांनी जाऊन खात्री केली असता एक त्यांना मांजर सदृश्य प्राण्याचं पिल्लू दिसलं आणि त्याला कावळे टोचत होते किंवा त्याच्यावर कावळ्यांनी हल्ला केला होता। त्यांनी मला फोन केला आणि फोटो पाठवला। ते पाहता क्षणी माझ्या लक्षात आलं की ते उदमांजर आहे। त्यांना सांगितलं की ते एका बॉक्समध्ये सुरक्षित ठेवा। आपण वनविभागाला संपर्क करून त्यांना बोलवून त्यांच्या ते ताब्यात देऊया। त्या दृष्टीने वनविभागाच्या अधिकारी वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस मॅडम यांना संपर्क केला असता त्यांनी आपल्या गावचे वनरक्षक औटी भाऊसाहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून त्यांना याची कल्पना दिली। त्यांनी तत्काळ संपर्क करून या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या ताब्यात हे उदमांजराचं पिल्लू आपण या ठिकाणी सुपूर्द करत आहोत। तसं पाहिलं तर हा जंगली प्राण्यांच्या प्रवर्गात येणारा प्राणी आहे। दुर्मिळ कॅटेगरीतला प्राणी आहे। झाडाची ढोली वगैरे किंवा पडकी घरं या ठिकाणी हा राहतो आणि किड्या मुंगे किंवा उदई आपण जे वाळवी म्हणतो हे याचं प्रामुख्याने भक्ष्य असतं। तर अशा प्रकारचे प्राणी जर आपल्याला कोणाला आढळले, उदमांजर असेल, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, साप वगैरे हे प्राणी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात। आता काल परवाच एक खोडद या ठिकाणी घोणसचा दंश झाला। तर घोणसचा हा विणीचा काळ आहे। घोणस मोठ्या प्रमाणात आपल्याला आजूबाजूला निघताना दिसतात। तर असे प्राणी जर दिसले तर त्यांना मारू नये। आणि दुसरी गोष्ट अशी की साप वगैरे निघाले तर सर्पमित्राला फोन करून बोलावून ते पकडतील आणि सुरक्षित आदिवासात सोडतील। कारण हे आपण एक निसर्गात राहतो आणि हे सगळे जंगली प्राणी असतील, मानव असेल, हे सगळे परिसंस्थेचा भाग आहे। हे एखाद्याची जरी संख्या याच्यातून कमी झाली ते संपूर्ण निसर्गचक्र त्या ठिकाणी ढासळलं जातं। त्यामुळं आपल्या परिसरात बिबट्याचा देखील मोठ्या प्रमाणात वावर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये राहत असताना सुद्धा आपण ठराविक काळजी घेणं गरजेचं आहे। संध्याकाळी 7 नंतर एकट्याने बाहेर पडू नये। रात्री पाणी भरताना आपल्यासोबत कोणीतरी असावं किंवा आपण आपल्या नैसर्गिक विधींसाठी रात्री बाहेर पडू नये। शक्यतो हातात टॉर्च असावी, काठी असावी, जेणेकरून बिबट्याने आपल्याला जरी हल्ला केला तर आपल्याला थोडासा प्रतिकार करता येईल किंवा मोठ्याने आवाज करून त्याला पळवून लावावं। अशा प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कोणीही वन्य प्राण्यांवरती हल्ला करू नये। ते आपल्या परिसंस्थेचा भाग आहे। जीवनस्य जीवनम या तत्वाने आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। आणि वनविभागाला देखील माझी विनंती आहे की जसं उदमांजर सापडलं, आपल्याला फोन केला, आपण तात्काळ या ठिकाणी उपस्थित झाला, तसं बिबट्याचे हल्ले घडत असतात, बिबट्या दिसत असतो। त्या दृष्टीने सुद्धा एखाद्या ग्रामस्थांनी आपल्याला बिबट्या दिसल्याचा फोन केला तर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी बिबट्या आहे का, गेला का, कुठं असू शकतो याची खात्री करून त्या नागरिकांना घेण्याची काळजी आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करावं। तसंच बिबट्या प्रवण क्षेत्रात वावरताना घ्यावयाच्या काळजीचे फलक वाडी वस्तीवरती गावात चौकात लावावे। आणि आमच्या गावात बरेचसे बिबटे दिसत असल्यामुळं काल या ठिकाणी पाटलाचा माळा खळगे वस्ती या ठिकाणी एक बिबट्या मादी आणि 2 पिल्लं असं काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेलं आहे। तर त्या ठिकाणी देखील आपण तात्काळ पिंजरा लावावा आणि सदर बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावं, जेणेकरून मनुष्य, प्राणी आणि बिबट यांच्यात संघर्ष होणार नाही। अशा प्रकारची काळजी आपण घ्यावी, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।